हेडलाईन्स नंतर सगळ्या बातम्यांचा अतिशय सविस्तरपणे आढावा घेऊयात। आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। जरांगेंची समजूत काढण्यासाठी आज सरकार धावपळ करताना दिसलं। मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आझाद मैदानात जाऊन जरांगेंची भेट घेतली। यावेळी सातारा आणि हैदराबाद गॅझेटवरच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली। शिंदे समितीने त्यासाठी 6 महिन्यांचा वेळ मागितला। मात्र मराठा समाजाला कुणबी घोषित करा, त्याशिवाय इथून उठणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। हैदराबाद गॅझेट संदर्भात मंत्रिमंडळानं तत्वतः मान्यता दिली आहे, अशी महत्त्वाची माहिती ही शिंदे समितीने दिली आहे। आधारच पाहिजे ना, मी कुठे सरसकट म्हणतो। मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करा 2004ला झाला होता सक्षम म्हणून, म्हणजे तसाच जेव्हा त्या कुणबी सारखा व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून तेव्हा तरी आधार नव्हता। आता 58 लाख म्हणजे आधार ज्याला घ्यायचे ते घेईन, ज्याला घ्यायचे घेणार। मराठा कुणबी एक हजार काढा, नाही आंदोलन मी सोडत नाही। मला गोळ्या घाला तुम्ही आडमुठे समजा काही समजा, मी हलत नाही। मी ठाम करून निर्णय करून आले घरूनच। तुमच्या शब्दाला ते वरच्याला लय झालं ते 8-15 दिवस म्हणता येईल, चला ठीक आहे 2 महिने ठीक आहे चला, मी गेला नाही। या 2 विषयाला मी 1 मिनिट नाही। सातारा संस्थान हैदराबाद गॅझेटियरला 1 मिनिट ऐकू शकत नाही, 1 मिनिट सुद्धा नाही। याच्यात तरी नाही गड्या साहेब, याच्यात तरी नाही। 13 महिने अभ्यास झाला, 6 महिने काय झाला पाहिजे। तुम्ही आता याची अंमलबजावणी करावं त्या दोन्ही गॅझेटियरची, त्या 2 याला वेळ द्यायला तयार आहेत। आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि अंश संस्थांना द्यायला वेळ तयार आहे। हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा संस्थांच्या गॅझेटियरला 1 मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही।